बारामती पोटनिवडणुकीवरून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी, सुनेत्रा पवारांची उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा। आता काँग्रेसला पाठिंबा की महायुतीला उमेदवाराला समर्थन, ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष। सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत येण्याची शक्यता, 10 मार्चला आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेतल्याची सूत्रांची माहिती। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान झालेला पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। राहुरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेनाही आग्रही, मातोश्रीवरती बैठक, माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आग्रही, बाळासाहेब थोरातांनाही खेवरेंचं साकडं। नाशिकच्या दिंडोरीमध्ये विहिरीत कार कोसळली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू। विहीर मालक राजेंद्र राजेवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर। नाशिकमध्ये एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून महिलांचं लैंगिक शोषण, आरोपी रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं प्रकरण उघडकीस। गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप। बोंधुबाबा खरातवरती कांदा व्यापाऱ्याच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। वृद्धाश्रमाची जागा हडप करून कवडी मोल दरामध्ये विकल्याचा प्रकार, देवाचा कोप होण्याची भीती घातली। सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावातील तणाव निवळला। जयकुमार गोरे आणि राजन पाटलांची धनगर समाजाच्या आंदोलकांशी चर्चा, मराठा आंदोलकही स्वगृही परतले। पुतळा स्थलांतरित करण्यासाठी जागेची पाहणी करणार। अमेरिकेचे 2 लढाऊ विमानं पाडल्याचा इराणचा दावा, F-15 विमानाचा पायलट सुरक्षित तर दुसऱ्याचा शोध सुरू। अमेरिकेचा शस्त्रबंदीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला। एका मध्यस्थ देशामार्फत अमेरिकेनं 48 तासांच्या शस्त्रबंदीचा प्रस्ताव दिला होता। नांदेडमध्ये मध्यरात्री हाणामारीत 3घांचा मृत्यू, गँगवॉर असल्याची चर्चा, घटनास्थळी पोलीस दाखल। राज्यात अवकाळीचं धुमशान सुरूच, धुळे, सांगली, नंदुरबारमध्ये पिकांचं मोठं नुकसान। जळगावातील केळीची बाग आडवी, अकोल्यामध्ये वादळी वाऱ्याचा घराला फटका। ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।